कोल्हापूरजवळ बहिरेश्वर गावात भोगावती नदीच्या काठी वसलेलं एक असंच प्राचीन मंदिर हेमाडपंथी मंदिर आहे आणि जे तलावाच्या मध्यभागी असून येथे शेषनागावर निद्रिस्त विष्णूंची सुंदर मूर्ती आहे. असं हे मंदिर शांत निसर्गरम्य वातावरणातील पाहण्यासाठी आज आपण चाललेलो आहोत. हाय हॅलो नमस्कार, मी स्नेहा स्वागत करते तुमचं आपल्याच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर कसे आहात सर्वजण? मस्त मजेत असाल अशा आशा करते. तर आज आपण चाललेलो आहोत अशा हेमाडपंथी एक मंदिर पाहण्यासाठी प्राचीन काळातलं. तर व्हिडिओ स्किप न करता नक्की पूर्णपणे बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. कोल्हापूरपासून 17 ते 18 किलोमीटर अंतरावर बहिरेश्वर गावी हे मंदिर आहे. बहिरेश्वर गावात श्री शंकराचं मंदिर आहे. तसंच नैऋत्य दिशेला म्हसोबाचं मंदिर देखील आहे. कोल्हापूर जवळील बहिरेश्वर येथील शेषनारायण मंदिर हे 11व्या शतकातील एक मंदिर असून ते एका तळ्यात वसलेलं अतिशय प्राचीन आणि हेमाडपंथी मंदिर आहे. या मंदिराला जाण्यासाठी कोल्हापूर कसबा बीड मार्गावर या मंदिराकडे जाण्यासाठी फाटा आहे, जिथून गावाची स्वागत कमान दिसते आणि पुढे मंदिरापर्यंत रस्ता जातो. तर मंडळी, आपण आता पोहोचलेलो आहोत बहिरेश्वर या गावी आणि हेच ते बहिरेश्वर गावातील एका तळ्यामध्ये वसलेलं. तर मंडळी, आजचा व्हिडिओ स्किप न करता नक्की पूर्णपणे बघा आणि व्हिडिओ कसा वाटतोय नक्की मला कमेंटद्वारे सांगा. मंडळी, या मंदिराचा परिसर तुम्ही बघू शकताय. एका तलावात हे फार प्राचीन काळातलं मंदिर आहे. येथे सोमवारी भाविकांची गर्दी असते आणि श्रावणातील शेवटच्या सोमवारी येथे यात्रा भरते. हा तलाव 30 फूट खोल आणि मंदिराचा पाया त्याच्याहून खोल आहे. या मंदिरात पूर्वी होडीने यावं लागत असे. त्यानंतर तेथे एक लाकडी साकव बांधण्यात आला आणि आता इथे सिमेंटचा पूल उभारण्यात आला आहे. तर नमस्कार मंडळी, तर आता आम्ही पोहोचलेलो आहोत आपल्या स्पॉटला बहिरेश्वर मधील शेषनारायण मंदिरला. तर बघू शकताय साईडचा तुम्ही व्ह्यू. इथला खूप छान असे निसर्गरम्य परिसर आहे आणि शांत असं वातावरण आहे. तर इकडून तुम्ही बघू शकता इथं छोटंसं असं मंदिर आहे. तर आता आपण जातोय दर्शनासाठी. तर चला तुम्ही सुद्धा या आणि दर्शनाचा लाभ घ्या. तर मंदिराच्या भोवती साईडनं पूर्ण असं तलाव आहे आणि या तलावामध्ये ना कमळं वगैरे उमलतात, पण आता सध्या काही नाही आहे. फक्त पाणी आहे. कमळाची फुलं आता काही बघता येत नाही आपल्याला. आणि हे आहे आपलं छोटंसं असं शेषनारायण मंदिर. तर इकडून तुम्ही दर्शन घ्या. तर आता सध्या मंदिर बंद आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. मी व्हिडिओचा इथेच एंड करते. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास जरूर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला जर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि हो, माझं नवीन यूट्यूब चॅनल आहे कोल्हापूरची स्नेहा, त्यासुद्धा ID ला सपोर्ट करा. चला बाय.